बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो. आदरणीय आप्पा पेंडसेंच्या जयंतीनिमित्त त्यांना सादर प्रणाम करून मी सचिन चव्हाण माझे भाषण सुरू करतो. माझ्या भाषणाचा विषय आहे स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातील भारत व ज्ञानप्रबोधिनी. हजारो वर्षाची परंपरा असलेला हा भारतवर्ष, ज्या भारतवर्षामध्ये सोन्याचा महापूर निघायचा असा भारतवर्ष काही काळानंतर अधःपतनाला गेला. का ते अधःपतन सुरू झाले, काय झाले होते, ह्यावरती विचार मंथन करत स्वामी विवेकानंदांनी पूर्ण भारत भ्रमण केले. भ्रमणानंतर स्वामी विवेकानंदांना हे नक्कीच कळले की हे राष्ट्र आपले आत्मा विसरले होते. पण या आत्म्याला जागृत कसं करायचं ते त्यांना काही कळत नव्हतं, कारण ते पडले एकटे संन्यासी योद्धा. नंतर स्वामी विवेकानंदांनी कन्याकुमारी इथे ध्यान केल्यावरती त्यांच्या लक्षात आले की ह्या भारतातील युवक जे आहेत तेच या भारतवर्षाला त्याच्या परत वैभवाला नेऊ शकतील. आणि स्वामींजींचा भारतातील युवकांवरती प्रचंड विश्वास होता. स्वामीजींनी भारताला मंत्रच दिला होता, भारत माता हे दैवत माझे, बाकी देव सारे केवळ नवसाचे. स्वामीजींच्या विचारांपासून खूप साऱ्या भारतीयांनी प्रेरणा घेतली. त्या प्रेरणा घेणाऱ्यातील एकच म्हणजे आप्पा पेंडसे. आप्पांनी 1962 साली ज्ञानप्रबोधिनी ह्या संस्थेची स्थापना केली. स्वामीजींना अपेक्षित असलेला भारत काय होता, तर स्वामीजींना अपेक्षित होतं की एखादी संघटना असावी, जी संघटना या भारत देशाला परत त्याच्या परमवैभवाला घेऊन जाईल. परंतु संघटना आली म्हणजेच त्याचे नेतृत्व पाहिजे. आणि ते नेतृत्व कसे पाहिजे, तर खंबीर आत्मविश्वास असलेले आणि जे काही हाती घेईल ते तडीच नेणारे पाहिजे. आप्पांनी जेव्हा शाळा चालू केली तेव्हा आप्पांच्या समोर हेच स्वप्न होते. मी असे काही विद्यार्थी घडवेल की जे विद्यार्थी आपल्या बरोबरच आपल्या मित्रांचा, आपल्या सोबतींचा आणि या भारत देशाचा उद्धार करतील. आणि त्याकरता द्याव्या लागणाऱ्या परिश्रमांची त्यांना जाण असेल. त्यांच्या समोर जे जे काही येईल ते पारखून घेऊन त्यानुसार ते निर्णय घेतील आणि या भारत देशाला परमवैभवाला नेतील. स्वामीजींनी 2च मंत्र दिले होते, एक संन्यासी. आता आपण म्हणू संन्यासी म्हणजे काय, सगळं इथलं आवरायचं आणि हिमालयात जायचं काय, नव्हे, कदापि नव्हे. स्वामीजींना जे अपेक्षित असं होतं संन्यास, ते म्हणजे काय तर जे मी दैय हाती घेईल त्याकरिता मी माझी सर्व शक्ती पणाला लावेल आणि जोपर्यंत माझे ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत मी अविश्रांत प्रयत्न करत राहील. प्रबोधिनीचा तुम्ही जर पाहिला उल्लेख आतापर्यंतचा, तर प्रबोधिनीने अशा कित्येक हजारो युवक या भारत देशाला दिलेत की जे वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन आपल्या देशाचा झेंडा पुढे चालवित आहेत. स्वामीजींनी जो दुसरा मंत्र दिला तो म्हणजे सेवा. सेवा म्हणजे काय तर त्या काळामध्ये कितीतरी भारतीयांना 2 वेळचे अन्न मिळत नसेल, त्यांना आरोग्य सेवा मिळत नसेल. स्वामीजींनी सांगितलं, तुम्ही जर सेवा दिली तरच आपला भारत देश, शिक्षण दिलं तरच आपला हा भारत देश पुढे जाईल. प्रबोधिनीने शिवगंगा खोरे तसेच वेल्ह्यातल्या खोऱ्यामध्ये ग्रामविकसनाचे कार्य हाती घेऊन जी शिक्षणाची गंगा होती ती त्या भागात नेऊन पोचवली. अजून उदाहरणं द्यायची झालीच तर शाळा तर आहेच, आणि आपणच्या दृष्टीने शाळा म्हणजे ही शाळा नव्हेच, ही तर एक प्रयोगशाळा, ही तर एक संघटना. आपणच्याच विचारातून घेऊन निगडीची शाळा सुरू झाली, तसेच हरळेला एक मोठे केंद्र सुरू झाले. आपण जेव्हा मागे पाहतो तेव्हा आप्पांनी एक जे छोटेसे बीज रोवले होते, आज त्याचा वटवृक्ष झालेला आहे. आणि त्या वटवृक्षाच्या पारंब्या त्या सर्वदूर पसरलेल्या आहेत. मी शेवटी एवढेच म्हणेल, आप्पांनी रचिला पाया,
प्रबोधिनीच्या लेकरांनी झालेसे कळस. प्रबोधिनीने दिला हा ज्ञानरूपी वसा. आम्ही चालवू हा पुढे वारसा, हा पुढे वारसा. धन्यवाद.